सर्वांना नमस्कार. आणि खरंच आजचा एपिसोड बनवताना खूप 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 डोकेदुखी झालेली आहे. आमची भांडलेली आहे. शिवाय नेटवर्क नाही आणि मला एक एक अक्षर बोटानं टाईप करावं लागलं आहे. बोलून काहीच झालं नाही कारण नेटवर्क डाऊन आहे. त्याच्यामुळे माझी बोटं खूप दुखत आहेत. चला असू द्या, तुमच्यासाठी काय पण. मग आता राणाला अंघोळ घालून राणी त्याचं गन पावडर करत होती आणि ती रोज असंच करायची. तिच्याही मनातून रोहित जात नव्हता आणि राणाच्या गालावर पावडरनं आर लिहायची. आणि जर कधी कधी स्वयंपाक करताना रोहितची आठवण आली तर ती पिठामध्ये सुद्धा त्याच्या नावाचा आर काढायची. एकटीच हसायची. इतकी वेडी होती राणी. आणि त्याची तीव्र आठवण आली की तिचे डोळे पाण्यानं भरायचे. मग आता राणीनं गोऱ्या गोमट्या गुबगुबीत राणाकडे खूप हसून बघितलं आणि खट्याळपणे त्याच्या गाल्यावर तिचे ओठ टेकवले आणि फुर्र असं वाजवलं. तसा राणा खूप गोड हसला आणि त्यानंतर राणीनं त्याच्या पोटावरून त्याचा कपडा बाजूला केला आणि त्याच्या दुलदुलीत पोटावर सुद्धा तसंच तिचं तोंड ठेवलं आणि मोठ्यानं फुर्र केलं. तसा राणा गुदगुल्या होऊन खदा 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 हसायला लागला आणि पाय पोटात घेतले त्यानं आणि हसत होता आणि खूप गोड हसला. आणि खूप लांब आणि काळभोर जावळ असलेला राणा इतका सुंदर दिसायचा की काही बोलायलाच नको. मग तिची आई आली आणि म्हणाली, राणी अगं जावळ कधी काढायचं गं राणाचं? आता 6 महिने होतील त्याला. आणि राणी म्हणाली, अजिबात नाही काढायचं, माझा राणा हिरो आहे, अगदी त्याच्या बाबांसारखा. आणि सरांनासुद्धा असे केसातून हात फिरवायला खूप आवडायचे. तसंच राणासुद्धा फिरवणार केसातून हात. आणि राणावर खूप सगळ्या मुली फिदा होणार ना. आणि राणाच्या बाबांची कशी दमछाक होते मुलींपासून पिच्छा सोडवता. म्हणून ते काय करतात म्हणून तर रागावण्याचं नाटक करतात. तसं आमचा राणासुद्धा चॉकलेट बॉय असणार कॉलेजमधला. हो ना राणा, आहे ना तू हिरो, असं म्हणून राणीनं पुन्हा एकदा त्याच्या पोटावर फुर्र केलं तोंड दाबून. आणि राणा खूप खादा हसायला लागला. आणि राणीनं कंगवा घेतला आणि ते जावळ हिरो टाईपमध्ये पाठीमागे सरकवलं. आणि हे ऐकलं आणि राणीची आई नाराज होत म्हणाली, राणी अगं काय करू गं तुझं मी, तू रोहितला अजूनही विसरली नाहीस का? आणि अल्लड राणी हसली आणि म्हणाली, आई ती विसरण्यासारखी गोष्ट आहे का गं? आणि अगं आता तर राणाला बघितलं नाही की रोहित सरांचीच आठवण येते. आई तो सेम टू सेम सरांसारखा आहे गं, त्यामुळे आता त्यांचा चेहरा डोळ्यासमोरून हलतच नाही. असं राणी जणू काही झालंच नाही असं बोलत होती. आणि राणीची आई आता थोडी इमोशनलच झाली आणि राणीच्या डोक्यावर परिणाम झालाय की काय असं वाटायला लागलं. आई म्हणे, राणी अगं मुलगी आहेस तू माझी, अख्खं आयुष्य तू असंच आठवणींच्या आधारे कसे काढशील गं? तुलासुद्धा हवा ना कोणाचा तरी आधार? तरीही राणी हसत म्हणाली, आहे ना आधार, हे बघ माझा राणा, असं म्हणून राणी हसली. आणि आता राणी तिची सगळी दुःख, तिच्या आठवणी, रोहितची कमी अशीच राणाच्या आड लपवायची. आणि राणी खूप म्हणजे खूप शहाणी होती. आणि मग तिनं राणाला आईच्या हातात दिला आणि पर्स घेतली आणि बाय बाय राणा असं म्हणून निघून गेली. आता राणासुद्धा आईला जाताना रडत नव्हता. आता जाणारी आई संध्याकाळी कधी येईल याची वाट बघायचा. खूप म्हणजे खूप शहाणं बाळ होतं ते. राणीसुद्धा त्याला म्हणायची, शहाणा आमचा राणा. आणि मग इकडे आज रोहितसुद्धा त्याच्या पक्षाच्या कार्यालयात बसला होता. त्याच्या भेटीगाठी घ्यायला लोक यायची, प्रॉब्लेम सांगायचे, रोहित प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आणि सगळ्याला मदत करायचा. आणि तो आता एका ठिकाणी उद्घाटनासाठी बोलवलं म्हणून तिकडं निघाला. पण आता त्याला पांढरे कपडे घालायचे होते. आणि त्यानं घरी जानकीला फोन केला आणि म्हणाला, आई माझ्यासाठी व्हाईट सलवार कुर्ता काढून ठेव गं, मी येतोय, मला अचानकच जावं लागते. आणि जानकी उदास होत म्हणाली, बघ रे बाबा मी करते, पण तुला आवडेल ना आम्ही तुझ्या खोलीत गेलो तर? नाहीतर पुन्हा ओरडशील. रोहित म्हणाला, आई हे बघ, माझं ओरडणं जास्त मनाला लावून घेऊ नकोस, पण तू माझी आई आहेस आणि तुला तेवढा अधिकार आहे, नाहीतर तू तो अधिकार इतर कोणालाही देऊ नकोस. जानकी म्हणाली, हो असंच म्हणतोस? नाही ते बोलतो. आणि काय म्हणालस? त्या दिवशी मी तुला जन्म दिलाय पण कर्म दिलं नाही. तुझं कर्म तूच लिहिलं. पण रोहित, त्या कर्माने जर तुला त्रास होत असेल तर एक आई म्हणून तुला त्रासात बघताना मला किती त्रास होत असेल तूच सांग बाळा. तुझं सुख बघणं, तुला सुखी बघणं माझ्या नशिबात नाहीच का रे? तू म्हणतोस की तुझ्या खोलीत जाणं माझा अधिकार आहे, पण रोहित मुलगा जोपर्यंत बिनलग्नाचा असतो तोपर्यंत तो अधिकार आईचाच असतो. पण लग्न झाल्यावर तो हक्क संपतो आणि तो हक्क सुनेकडे दिला जातो. त्यामुळे तुझ्या खोलीत दुसरी कोणीतरी असलीच पाहिजे.
अरे बघ, राहुल, सपना, राजलक्ष्मी किती खुश आहेत. आता रोशन, सोनम, आता त्यांचंही बाळ येईल, ते दोघेही सुखी असतील. मग रोहित, तू तुझ्या आयुष्यात पुढे जायला नको का बाळा? आणि मी मरण्याच्या अगोदर माझ्या 3ही मुलांचं चांगलं झालेलं मला बघायचं आहे. त्यांचे फुललेले बहरलेले संसार बघायचे आहेत. रोहित, तू त्या ओसाड माळरानावर इतकी सुंदर गुलाबाची बाग फुलवली आणि जिच्या आठवणीत ती बाग बनवलीस ना, आणि जिच्यासाठी ती बाग बनवलीस ती तर खूपच उलट्या काळजाची निघाली आणि तुझ्या काळजावर लात मारून निघून गेली. मग कशाला तिचं नाव घेतोस आणि कशाला तिची आठवण काढतोस? आणि रोहित म्हणाला, आई कोण म्हणालं मी तिची आठवण काढतोय? अगं नाही गं. आणि जानकी म्हणाली, असं तू सगळ्यांना म्हणून फसव, तुझ्या मनाला सुद्धा फसव, पण तू तुझ्या आईला नाही फसवू शकत. रोहित, अरे तुझ्या पापणीच्या केसांना सुद्धा धक्का लागला ना तरी मला कळतं, समजलं? आणि इथे तू दिवस रात्र तळमळतोस तिच्यासाठी, हे मला दिसत नाही का? आणि एक लक्षात ठेव, तू जर माझं नाही ऐकलं आणि नाही लग्न केलंस तर माझं मेलेलं तोंड बघशील. आणि रोहित म्हणाला, आई प्लीज असं काहीतरी बोलू नकोस. जानकी म्हणाली, नाहीतर काय, मी मरण्याच्या आधी तुझं भलं झालेलं बघायचं आहे, नाहीतर माझ्या आत्म्याला शांती नाही मिळणार, समजलं का? अशी म्हणून ती त्याला इमोशनल ब्लॅकमेल करायला लागली. आणि रोहित तिला समजावत म्हणाला, आई कोण म्हणतं गं लग्न केल्यावरच माणूस सुखी होतो? बघ बरं, मी लग्न केलं मग झालो का सुखी? उलट दुःखच मिळालं ना. मग काय आहे त्या लग्नात? याआधीसुद्धा माझा ओढा देशसेवेकडे होता, माहीत आहे ना तुला. मग आत्तासुद्धा मी देशसेवा करतोय ना, आणि मला त्यातच आनंद आहे. जानकी म्हणाली, नाही, तू राणीसोबत होतास तेव्हा तुला याच्यापेक्षा जास्त आनंद मिळत होता, म्हणून ती गेली तर जाऊ दे, तिच्या नाकात मोती नाही ओवले. तुझ्यासाठी सुद्धा एक चांगली लाईफ पार्टनर मिळालीच पाहिजे, आणि तिच्यासोबत खुश राहा. तू माझं ऐकणार आहेस की नाही मला सांग. आता रोहित गप्पच बसला आणि म्हणाला, आई काहीच गरज नाही कपडे काढण्याची, मी घरी येणारच नाही, मी असाच इथून जातो. असं म्हणून त्यानं फोनच ठेवून दिला. आणि कशाचं काय, जानकीला माहीत होतं रोहित असं करणार. तो म्हणजे खूप खूप हट्टी, दीर्घ हट्टी म्हटलं तरी चालेल. मागच्या जन्मात कुठला योगी होता की काय कुणास ठाऊक. मग जानकीनं त्याला पुन्हा फोन केला आणि म्हणाली, ठेवते काढून तुझे कपडे, आई आहे ना मी तुझी, तुझ्याकडे दुर्लक्ष नाही करू शकत, पण तुला आईची काळजीच नाही. मग रोहित थोडासा हसला आणि त्यानं फोन ठेवला. तोपर्यंत जानकीनं लगेच मेघनाला सांगितलं आणि म्हणाली, तू ये आणि रोहितचं काम कर. आणि मेघनासुद्धा या संधीची वाटच बघत होती, लगेच आली. आणि जानकी सपनाला म्हणाली, हे बघ सपना, मेघना इथं येते हे रोहितला कळता कामा नये. आणि सपना म्हणाली, पण आई, रोहित भाऊजींच्या विरोधात काही करायला नको, त्यांना कधी ना कधी कळेल तर राग येईल. आणि मेघना तोऱ्यातच म्हणाली, सपनाताई, सरांना कळेल तेव्हा कळेल, पण तुम्ही सांगू नका. असं आई म्हणतात, याचा अर्थ काय होतो माहीत आहे ना? असं म्हणून मेघनानं सपनाकडे थोडंसं रागातच बघितलं. आणि सपना म्हणाली, म्हणजे तुला काय म्हणायचं आहे मेघना? मी रोहित भाऊजींना चहाडे लावते का? आणि मेघना म्हणाली, अहो आई बघा, सपनाताई कशा बोलतात, आता मी काहीतरी बोलले का? यांच्याच मनाचं आहे हे. आता जानकीसुद्धा म्हणाली, सपना, तुला मी म्हणाले, तू तिला कशाला बोलतेस गं? मी बोलते ना तुझ्याशी. मेघना तू जा बाळा, तू रोहितचे कपडे काढून ठेव, तेही व्यवस्थित ठेव, त्याला आवडतील असे. मेघना म्हणाली, पण आई ते पुन्हा माझ्या कणाखाली देणार नाहीत ना? तशी सपना म्हणाली, का गं, घाबरलीस का? अगं प्रेम आहे तर कानाखाली खायला घाबरत नाहीस ना, आणि तो तुझा हक्क आहे. राणी काय म्हणायची माहिती आहे का? सरांच्या प्रेमावर सुद्धा माझा हक्क आहे, त्यांच्या रागावर सुद्धा माझाच हक्क आहे. मग आता तूही तसंच म्हण आणि जा. आणि मेघना सपनाला म्हणाली, जाणारच आहे. आणि सर म्हणजे खूप ग्रेट आहेत, त्यांचं प्रेम खूप खास आहे, ते मिळवण्यासाठी थोडा वेळ तर लागतोच. हो ना आई? जानकी हसली तिच्या उत्तरानं आणि म्हणाली, वा मेघना, खूप शहाणी आहेस गं तू. तुझ्या जागी दुसरी एखादी मुलगी असती तर म्हणाली असती, रोहितच्या मागं लागण्यापेक्षा मी दुसऱ्या मुलासोबत लग्न करते. अगं राणीसुद्धा कितीतरी वेळा निघून गेली होती आणि तेव्हाच तिला परत आणायला नको होतं खरं तर, नालायक कुठली. पण तुझं रोहितवरचं प्रेम बघितलं आणि मी खरंच हरकून गेले. तो तुझा इतका अपमान करतो तरीसुद्धा तू त्याच्या मागे मागे लागलेली आहेस. आणि तुला सांगू का मेघना, रोहितसुद्धा माणूस आहे गं, दगडाचा नाही. राणीलासुद्धा मी असाच सपोर्ट केला होता, तर बघ शेवटी रोहितनं राणीचं ऐकलं, तिच्यावर प्रेम करायला लागला. तसंच तुझ्यावरही
प्रेम करायला लागेल तो, फक्त तू हिंमत हरू नकोस, असं म्हणून जानकीनं मेघनाला फुल सपोर्ट केला. आणि मेघनासुद्धा सपनाकडे हसून म्हणाली, थँक्यू आई, आणि जानकीच्या गळ्यातच पडली. आणि हे बघून सपनाला अजिबात नाही आवडलं. आणि सपना मनातच म्हणाली, राणी कशी वागली हे काहीच माहीत नाही, पण ही मेघना मात्र अजिबात चांगली नाही, खूपच पाताळ यंत्री आहे. आणि हिला पाठीमागून येऊन माझ्यापेक्षा सोनमपेक्षा आईचं फेवरेट व्हायचं आहे बहुतेक. मग आता मेघना गेली रोहितच्या खोलीत. पुन्हा सगळ्या गोष्टीवरून नजर फिरवली आणि पुन्हा तिने रोहितचे कपडे काढून ठेवले आणि हळूच त्याच्यावर ओठ टेकवले. थोडीशी तिची लिपस्टिक त्याच्या पांढऱ्या शुभ्र कपड्याला लागलीच आणि तिने ती पटकन थोडीशी पुसली आणि ते कपडे तिथेच बेडवर ठेवले आणि पुन्हा गेली आणि जानकीच्या रूममध्ये लपून बसली. इतक्यात रोहित आलाच आणि येता येताच जानकी हॉलमध्ये होती आणि तिला म्हणाला, आई कपडे ग. आणि जानकी म्हणाली, ठेवलेत काढून घे आणि कसे वाटले तेही सांग. रोहित म्हणाला, कसे वाटणार, कपडे तर कपडेच, त्यात काय. आणि आत तो गेला आणि कपडे उचलून घालणार इतक्यात त्याला त्याच्यावर कसले तरी डाग दिसले आणि हा पुसटचा रेड डाग कशाचा आहे म्हणून त्यानं आणखीन निरखून बघितलं आणि त्याला पुन्हा राणी आठवली. असाच राणीचा कुंकवाचा डाग लागला होता आणि राणी त्याला म्हणाली होती, सर तुम्ही असेच जा ना माझा कुंकवाचा डाग घेऊन, म्हणजे लोकांना वाटेल की नवरा बायकोचं किती प्रेम आहे. पण रोहित डाग पडलेले कपडे घालून जात नव्हता. मी बायकोचा बैल नाही समजलं, असं म्हणून दुसरे कपडे घालून गेला होता. आणि आताही त्यानं हा डाग येथे आलाच कसा म्हणून थोडीशी शंकाही घेतली. पण आता जानकीला बोलायला नको, नक्कीच तिने हे कपडे कोणामार्फत काढलेत हे त्याला कळत होतं, पण आता त्याची शहानिशा नकोच करायला, म्हणून त्यानं गुपचूप ते कपडे न घालता दुसरे कपडे घातले आणि ते कपडे उचलून सरळ कचऱ्यात फेकून दिले. मग तो बाहेर आला तशी जानकी म्हणाली, अरे रोहित हे का कपडे घातलेस तू, तू तर पांढरे कपडे काढायला सांगितले होतेस ना. आणि रोहित मला, हो गं आई, मी पांढरेच कपडे काढायला सांगितले, पण तू हे ठेवलेच काढून, म्हणून मी हेच घातले. आता तू जे काढले तेच मी घातले ना. आणि खरंच सांगतो, मला पांढरेच कपडे घालायचे होते, त्याच्यामध्ये शोभतो ना मी. कारण आता राणीच अशी म्हणाली होती, त्याची दृष्टही काढली होती तिनं. हेही त्याला आठवलं आणि तो तिचा रागराग करतोय की तिच्यावर प्रेम, हेच त्याला कळत नव्हतं. आणि एक मन तिचा तिरस्कार करायचं, पण रोहितचं दुसरं मन राणीपासून त्याला जाऊ देत नव्हतं दूर, सतत तिची आठवण करून देत होतं. आणि जानकी थोडी कन्फ्यूज झाली आणि तीही म्हणाली, पण मी तर तिला पांढरे कपडे काढायला सांगितले होते, तिनं असं का केलं असेल. आणि रोहित थोडासा पुढे आला आणि म्हणाला, तिने म्हणजे मेघना ना, हो ना. आई खरं खरं बोल, मी तुला सांगितलेलं काम मेघनाला सांगितलंस ना. मग ठीक आहे, आजपासून मी माझं काम स्वतः करेन, मी तुलाही सांगणार नाही, कारण तुला तुझ्या मुलाचं काम करायला त्रास होतोय ना. तशी जानकी म्हणाली, नाही रे रोहित. अरे तसं रोहितनं एक हात आडवा लावला आणि तिला म्हणाला, काहीच बोलू नको, आता मला उशीर होतोय, असं थोडासा रागात गुस्स्यात म्हणाला आणि निघून गेला. आणि आता मेघना बाहेर आली आणि म्हणाली, गेले का सर, त्यांना आवडला का ड्रेस. आणि जानकी म्हणाली, मेघना अगं तुला काय सांगितलं होतं आणि तू कोणता ड्रेस काढलास. मेघना म्हणाली, आई अहो मी पांढराच कपडा काढला होता, मग सरांनी का नाही घातला, बहुतेक त्यांना डाऊट आला असेल. जानकी म्हणाली, असू दे, तू निराश होऊ नकोस, तू तुझे प्रयत्न सुरू ठेव, मी आहे तुझ्यासोबत, असं म्हणून जानकी खोलीत गेली. आणि मेघनाचा पडलेला चेहरा बघून सपना थोडी हसली आणि म्हणाली, झालं समाधान, फिटली का हौस. आणि मी तुला सांगू का, तर आता तुझे कपडे काढून ठेवले होते ना भाऊजींसाठी, ते नक्कीच त्यांनी कचऱ्याच्या डब्यात फेकले आहेत. तुला खात्री करायची असेल तर करून घे, कारण आता आम्ही खूप जास्त चांगलं ओळखतो रोहित भाऊजींना, नक्कीच त्यांना डाऊट आलेला आहे आणि की तू कपडे काढले, आईने नाही. तशी मेघना फारच चकित झाली. ती पळतच रोहितच्या रूममध्ये गेली आणि तिनं बघितलं तर खरंच रोहितनं कपडे कचऱ्यात फेकले होते. आणि तिला फार वाईटही वाटलं आणि रागही आला आणि ती बाहेर आली, गुपचूप निघाली. तशी सपना म्हणाली, थांब, मी म्हणाली तेच खरं होतं ना. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, इथं येऊन वरचढ होण्याचा प्रयत्न करू नकोस आणि मला ताई म्हणू नकोस. मेघना म्हणाली, पण आईंनीच सांगितलं. तशी सपना म्हणाली, त्यांनी काहीही सांगू दे, तू त्यांना म्हण आई म्हण, मिठ्या मार, पण मला ताई म्हणू नकोस, कारण तुझा आणि माझा अजून संबंध जोडलेला नाही आणि जेव्हा रोहित भाऊजी तुझ्याशी संबंध जोडतील तेव्हाच माझा तुझ्याशी संबंध जोडलेला असेल, समजलं. आणि हे ऐकून मेघना खूप रागात बाहेर गेली. मग आता सपनाची सोनमची राणीविषयी चर्चा व्हायची आणि या मेघनाचं काय करावं कळत नव्हतं दोघींनाही.
जरी रोहित भाऊजींनी लग्न केलं ना दुसरं, तरी या मेघनासोबत करू नये असं वाटायचं. आणि सोनम म्हणाली, ताई मला तर असं वाटतच नाही की रोहित दादांची इच्छा आहे लग्न करण्याची. सपना म्हणाली, हो गं, पण आईच्या इच्छेखातर तयार झाले तर होतील, कारण शेवटी रोहित भाऊजी फॅमिलीला खूप इम्पॉर्टन्स देतात. फॅमिली खूप महत्त्वाची आहे गं त्यांच्यासाठी. राणीसोबत लग्नसुद्धा त्यांनी सगळ्यांच्या आग्रहाखातरच केलं होतं. मग आता रोहित उद्घाटनाला गेला, तिथून पुन्हा एका हॉटेलमध्ये त्याच्या कार्यकर्त्यांसोबत येऊन बसला होता. ते हॉटेल म्हणजे एक छोटीशी टपरी होती आणि तो स्वतः तिथे चहा प्यायला येतो म्हणून बरेच लोक तिथे प्यायला यायचे चहा. आणि मग त्यानं हातामध्ये चहाचा ग्लास घेतला होता आणि गप्पा मारत मारत पित होता. आणि आता दूध पिणारा रोहित आता चहासुद्धा प्यायला लागला होता. त्याच्या सवयी बदलत होत्या आणि त्या चहा टपरीवर रेडिओ चालू होता आणि गाणं सुरू होतं. ओ रब्बा कोई तो बताए प्यार होता है क्या, जैसा मुझे हो गया सबको होता है क्या. आणि हे गाणं ऐकत ऐकत तो चहा पित होता आणि त्याला राणीची आठवण आलीच आणि तंद्री लागली होती त्याची. तेवढ्यात त्याला एक 2-3 वर्षाचं बाळ दिसलं, त्याच्या आईच्या हाताला पकडून चालत होतं. आणि ती बाई कोणाशी तरी बोलत होती फोनवर. आता त्या फुटपाथच्या बाजूलाच गटार होतं. ते बाळ चालता चालता गटारीकडे जायचं, पुन्हा आईच्या हाताला पकडून अलीकडे यायचं, पुन्हा तिकडे गटारीकडे जायचं. आणि रोहित त्या बाळाला बघण्यात दंग झाला. त्याच्या लक्षात आलं की ते गटारीकडे जातंय आणि त्या बाईचं लक्षच नाही. ती मोबाईलमध्ये दंग होती. रोहितनं चहा बाजूला ठेवला, पळत पळत गेला, ते बाळ उचललं आणि त्या बाईला म्हणाला, तुम्हाला काही अक्कल आहे का? मुलगा तुमचा गटारीकडे जातो आणि तुम्ही मोबाईलवर बोलण्यात दंग आहात का? मग एक काम करा ना, मुलाला घरी ठेवा आणि मग मोबाईलवर बोलत बसा, किंवा मोबाईल तरी ठेवा आणि मुलावर लक्ष द्या. आणि ती बाई म्हणाली, काय झालं? माझं लक्ष आहे माझ्या मुलाकडे. मी त्याचा हात पकडला होता. आणि रोहित म्हणाला, कुठे हात पकडला होता? हात पकडला होता म्हणजे काय? अहो मी हात पकडला होता, पण तो जर घसरून गटारात गेला असता तर त्याच्यासोबत तुम्हीही गेला असता. तुम्हाला इतकं पण कळत नाही का? आणि ती बाई चिडली आणि म्हणाली, हे बघा, तुम्हाला काही कळतं का हो मुलांमधलं? तुम्हाला असं म्हणायचं आहे का माझ्या मुलाची मला काळजी नाही? अहो रस्ता आहे या बाजूला म्हणून मी या बाजूला माझा मुलगा पकडला होता आणि मला कळतं कशी मुलं सांभाळायची. आणि काय हो, तुम्हाला आहेत का मुलं? आणि असतील तर त्यांची काळजी घ्या. असं म्हणून ती बाई स्वतःच्या मुलाला घेऊन रोहितवर चिडून तिथून निघून गेली. आणि पुन्हा रोहित दुःखी झाला आणि माझ्या नशिबात बाप होण्याचं सुख नाही असं त्याला वाटलं. मग आता बघता बघता असे दिवस जात होते आणि राणीचं आणि म्हणजेच मनोजचं एकत्रच कॉलेज पूर्ण झालं. आणि तिचा भाऊ खूप मेहनत घेऊन आर्मीमध्ये जॉईन झाला आणि तो भरती झाल्यानंतर राणीला खूप आनंद झाला. आणि रोहितचं आणखीन एक स्वप्न आपण पूर्ण केलं असं तिला वाटलं. तिच्या आईलासुद्धा फार आनंद झाला आणि आता नक्कीच त्यांचे चांगले दिवस येतील याहीपेक्षा असं वाटलं. आणि तिचा भाऊ म्हणाला, ताई आता तू तुझ्या करिअरवर फोकस कर, कुठेही काम बघत बसू नकोस, फक्त राणाची काळजी घे आणि शिक. आता राणासुद्धा मोठा झाला होता. तो कधी पालथा पडायला लागला, पालथा पडता पडता रांगायला लागला, हेही राणीला माहीत नव्हतं. मग आज त्यानं भिंतीला पकडून पकडून चालण्याचा प्रयत्न केला आणि धपकून खाली पडला, तसा रडायला लागला. राणी पळत पळत गेली, त्याला उचलून घेतला आणि बोबड्या बोलात त्याची समजूत काढायला लागली. तरीही तो रडायचा थांबतच नव्हता. आणि राणी आता तो जिथे पडला होता ना तिथं एक छडी घेऊन मारायची आणि त्या जमिनीला म्हणायची, पाडशील का आमच्या राणाला, परत पाडशील का, थांब, असं म्हणून त्या जमिनीला मारायची आणि राणाला हसवण्याचा प्रयत्न करायची. आणि राणासुद्धा हसला. मग राणीनं पुन्हा त्याच्यासाठी खाऊ आणते म्हणून त्याला खाली बसवला आणि त्याच्यासाठी खाऊ आणायला आतमध्ये गेली. आणि पुन्हा येऊन बघितलं तर हट्टी जिद्दी रोहित सारखाच होता राणासुद्धा. आणि तो पुन्हा भिंतीला पकडून उभा राहिला होता आणि हळूहळू हळूहळू एक एक स्टेप लटपट लटपट करत चालत होता. आणि तेव्हा राणीला पटलं की रक्त रक्तावर कसं जातं. रोहित सरसुद्धा असेच, जिथे ते पडतात ना तिथून ते उठतात, पुढच्या वाटचालीला लागतात. जिथे त्यांच्यासाठी एक रस्ता संपतो तिथे दुसरा रस्ता ते निर्माण करतात. आणि आता राणा त्याचं बोळकं तण घेऊन तिच्या दिशेनं हसत हसत एक एक पाऊल टाकत येत होता. राणीसुद्धा जमिनीवर गुडघे टेकून बसली, त्याच्या दिशेनं दोन्ही हात करून त्याला जवळ येण्याचा इशारा करत होती. पण आता राणा फक्त बापासारखा जिद्दी हट्टी नव्हता, तर आईसारखा सुद्धा कठोर मेहनती होता. आणि हे तर येणारा काळच ठरवणार होता की तो नक्की कोणासारखा आहे. आणि मग शेवटी
राणा पुन्हा पडायला लागणार तशी राणी पळत गेली आणि त्याला आधार दिला आणि त्याला गोल गोल फिरवायला लागली आणि पुन्हा त्याला खूप खूप हसवला. अजिबात म्हणजे अजिबात त्याच्या डोळ्यात अश्रू येऊ देत नव्हती ती. आणि आज याचं पडणारं पहिलं पाऊल बघायला रोहित सर हवे होते असं तिला वाटलं आणि पुन्हा तिच्या डोळ्यात पाणी आलं. आणि रोहित हे सगळं खूप मिस करणार होता. आणि आता धडपडणाऱ्या पडणाऱ्या राणाला बघून राणीनं धडा घेतला आणि राणीनं पदवीनंतर डायरेक्ट इंटरकेमद्वारे ICAIमध्ये नोंदणी केली. आणि राणी खूप खूप हुशार होती. तिचं इंग्रजीचं नॉलेजही छान होतं आणि आवश्यक पात्रता गुण अट पूर्ण करूनच CA फाउंडेशन न देता थेट CA इंटरमिजिएटमध्ये प्रवेश मिळवला तिनं आणि तिनं पुढची वाटचाल सुरू केली. आणि रात्री ती राणाला कुशीत घेऊन झोपली आणि त्याच्याकडे बघता बघता तिला रोहितची खूप आठवण यायला लागली. आणि रोज रात्रीचा त्याचा तो बेभान होऊन तिला किस करणारा, तिला मिठी मारणारा रोहित आठवला आणि त्याचा मनसोक्त प्रणय आठवला आणि राणी खूप निराश झाली. तिचे डोळे पाण्यानं भरले आणि ती खिडकीत जाऊन उभा राहिली आणि स्वतःच्या हातानेच स्वतःला तिनं मिठी मारली आणि चंद्राकडे बघत होती खिडकीतून दिसणाऱ्या. आणि कितीतरी वेळा रोहितनं तिला या चंद्राची उपमा दिली होती की राणी तू या चंद्रासारखी सुंदर दिसते. आणि राणीच्या तोंडून अचानकच इतक्या दिवसातून ते 3 शब्द बाहेर पडले, आय लव्ह यू रोहित. आणि तिनं डोळे बंद करून घेतले. आणि त्याचवेळी इकडे रोहितसुद्धा बेडवर झोपला होता. राणीच्या रिकाम्या जागेकडे त्याचं लक्ष गेलं. त्याचेही डोळे पाण्यानं भरून आले आणि तोही उठला आणि तसाच खिडकीत जाऊन उभा राहिला आणि त्याच चंद्राकडे बघायला लागला. आता चंद्र एकच होता, पण त्या चंद्राकडे बघून एकमेकांवर जीवापाड प्रेम करणारे आणि सध्या गैरसमजामुळे आणि अविश्वासामुळे दूर झालेले दोघे बदनसीब चंद्र रडत होते. आणि त्याचवेळी शेजारच्या घरातून मोठ्या आवाजात लावलेली गाणी त्याच्या कानावर पडली, जे रोहितला वाटलं की त्याच्या सध्याच्या परिस्थितीत ते योग्य लागू होतं. आणि ते गाणं होतं, दुनिया बनाने वाले क्या तेरे मन में समाई, काहे को दुनिया बनाई तूने, काहे को दुनिया बनाई, काहे बनाया तूने दुनिया का खेला, जिसमें लगाया जवानी का मेला, गुपचुप तमाशा देखे वाह रे तेरी खुदाई, काहे को दुनिया बनाई तूने, काहे को दुनिया बनाई, तू भी तो तड़पा होगा मन को बनाकर, तू पाए प्यार का दिल में छुपा कर, कोई छवि तो होगी आँखों में तेरी, कोई छवि तो होगी आँखों में तेरी, आंसू भी छलके होंगे आँखों से तेरी, बोल क्या सूझी तुझको काहे को प्रीत जगाई, काहे को दुनिया बनाई तूने, काहे को दुनिया बनाई. आणि हे गाणं ऐकलं तसं पुन्हा रोहितला राणीची आठवण आली. आणि का 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 माझ्या मनात प्रेम जागवलं, तिने असं का केलं असं म्हणून त्यानं खिडकी बंद करून घेतली आणि पुन्हा तोंडावर हात ठेवला आणि खूप खूप रडायला लागला.